आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत विसर्जन करणार नाही, चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचा निर्णय। कांदिवलीमधील हिंदुस्थान नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारं सरकार अपयशी ठरलंय, माघी गणेशोत्सवातल्या विसर्जनावरून उडलेल्या गोंधळाबाबत आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माघी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मुद्द्यावरून घमासान। हिंदू विरोधी अधिकाऱ्यांकडून भोंग्यासाठी एक न्याय आणि हिंदूंच्या सणांसाठी वेगळा न्याय दिला जात असल्याची आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। जितेंद्र आव्हाड यांना फक्त रॉकेल टाकायचंच माहिती आहे का? फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा ठेका फक्त आव्हाडांनीच घेतलाय का? आम्हीही त्यांच्या विचारांचे पाईक आहोत। प्रत्येक मोर्चामध्ये सूर्यवंशी कुटुंबासाठी आवाज उठवलाय। आमदार सुरेश धस यांचा आव्हाडांवर हल्लाबोल। पालक सचिवांच्या कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नाराजी। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांसोबत पालक सचिवांची नेमणूक, मात्र पालक सचिव आपापल्या जिल्ह्यामध्ये गेले नसल्यानं मुख्यमंत्री नाराज। लाडका भाऊ आनंदाचा शिधासारख्या योजना करताना महायुतीचंच सरकार होतं, मग शिंदेनी सुरू केलेल्या योजना फडणवीस बंद करत असतील तर शिंदेनी आवाज उठवावा, संजय राऊतांचा इशारा। कुंभचं पावित्र्य भारतीय जनता पक्षानं नष्ट केलं। राष्ट्रपतींच्या शाही स्नानासाठी लोकांना 12 तास वेठीस धरलं। देशातील व्हीआयपी कल्चरचा सामान्यांना फटका, राऊतांचा हल्लाबोल। श्रीमंतांची मुलं चार्टर्ड प्लेननं पळून जातात आणि गरिबाची परिस्थितीनं पिचलेली मुलं रेल्वेनं कुठेतरी निघून जातात। तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज सावंतच्या प्रकरणावरून संजय राऊतांचा टोला। तानाजी सावंतांच्या मुलासाठी सरकारनं जीवाचं रान केलं, मात्र 60 दिवस आले तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला एक आरोपी मिळत नाही, सुप्रिया सुळेंची टीका।